नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे संधिवात आणि आयुर्वेदिक पंचकर्म उपचार। अर्थातच संधिवाताबद्दल आपल्याला आजकाल बरंच ऐकायला येतं, कारण कोणाचे गुडघे दुखत असतात, कोणाला कंबर दुखी असते, कोणाला मान दुखी असते, काही ना काहीतरी गोष्टी ह्या चालूच असतात। आणि हे आजार ना थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्तच प्रबळ झालेले दिसून येतात। आणि अशा वेळी मात्र आपण काय करायचं, नक्की काय करायचं हे आपल्या कधीच लक्षात येत नाही। कधी कधी आपण थोडंफार तेल लावतो, पायाला बाम चोळतो, तेव्हा आपल्याला काही काळ होईना आपल्याला बरं वाटत असतं। पण खरंच आपल्याला संधिवात होत असेल तर आयुर्वेदिक पंचकर्म उपचार करून आपण ह्याला कायमचीच मुक्ती देऊ शकते का? या वेदना आपण कायमच्याच दूर करू शकतो का? अशा बऱ्याच प्रश्नांची आज आपण उत्तरं जाणून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर अर्चना जानूगडे। आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर या पंचकर्म स्पेशलिस्ट आहेतच, बाई या बरोबरीनंच गेली 20 वर्ष त्या या क्षेत्रात आहे। त्यांचं दादर, वाशी, ठाणे, पुणे, पनवेल येथे देखील क्लिनिक्स आहेत। तुमच्या मनामध्ये अर्थातच संधिवाताबद्दल जे जे काही प्रश्न असणार आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता थेट डॉक्टरांकडून हवी असतील तर तुम्हाला आम्हाला फोन करावा लागेल। यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटी कोड लावायचा। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पहिलाच प्रश्न असं मला विचारायचा आहे, खरं तर थंडीचे दिवस असतात, आपल्याला ह्या संधिवाताचा अर्थात गुडघेदुखी वगैरे सगळ्यांचा आपल्याला त्रास जाणवत असतं, पण मुळातच आपल्याला गुडघेदुखी होते, पण तो आपल्याला संधिवात आहे का हे लक्षातच येत नाही। म्हणून मुळातच संधिवात म्हणजे नेमकं काय आहे हे सर्वप्रथम सांगतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की वाताचे प्रकार असतात। आयुर्वेदिक शास्त्रानुसार आम्ही संधिवात, आमवात, वातरक्त, सर्वांगवात असे वात शरीरामध्ये 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ। वाताची प्रवृत्ती जास्त व्हायला लागते तेव्हा सांध्यांच्या ठिकाणी जाऊन हा वात विकृत होतो आणि त्याच्यामुळे मग कधी मान दुखते, कधी कंबर दुखते, कधी गुडघे दुखतात, सांधे कुठलेही। आता आपण सर्रास हल्ली बघतो की अगदी 20, 25, 35 वयाच्या मुलांना सुद्धा किंवा स्त्रियांना एक कॉम्प्युटरवरती वर्क करत असेल तर मान दुखतात, कधी हातापायाची बोटं दुखायला सुरुवात होतात। 40-45च्या आसपास जर स्त्रिया गेल्या तर साधारणतः पाळी जाण्याची जी फेज असते, ज्याला पोस्ट मेनोपॉजल एज म्हणतात, अशा काळामध्ये हार्मोनल चेंजेस जे शरीरात होतात, अशा काळामध्ये डिजनरेशनला सुरुवात खूप जास्त होते। म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये असं असतं की वयाची 45 ते 50 वर्ष क्रॉस झाल्यानंतर एकदा पाळी गेली आणि पुरुषांच्या मध्ये वयाच्या 55 वर्षानंतर डिजनरेशनला खूप जास्त फास्ट सुरुवात होते। आणि मग अशा काळामध्ये जेव्हा वाताचे प्रोडक्शन खूप जास्त होत असतं आणि सांधे खूप जास्त दुखायला लागतात, आपण या काळातच जर पंचकर्मांची मदत घेतली तर मला असं वाटतं अनेक वर्ष सांधे न दुखता खूप चांगल्या पद्धतीने लाईफ आपण जगू शकतो। नक्कीच डॉक्टर, जेव्हा असं तुम्ही म्हणाले की संधिवाताची सुरुवात साधारणतः वयाच्या 45 वर्षापासून आपण सर्वसाधारण ॲव्हरेज धरूया की सुरू होते, पण मुळातच जर आपल्याला अशी काही दुखणी जाणवत असतील तर तो संधिवाताकडेच झुकणारा आजार आहे हे आपण कसं समजलं पाहिजे? संधिवात मुळात वाताचा प्रकार, कोणत्याही शरीरामध्ये कोणतीही जी वेदना होते ती वाताशी रिलेटेड पकडली जाते आयुर्वेदिक शास्त्रानुसार। वात जेव्हा आपण बऱ्याचदा पोटऱ्यांमध्ये वात येतो, पोटऱ्या जास्त दुखायला लागतात किंवा गुडघे दुखायला लागतात, मान दुखायला लागते आणि दुखणं हे जेव्हा काही लचक भरली आणि पेन होतंय तर अशा काळामध्ये जे पेन तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे पेन असतं ते आपण काहीतरी मेडिसिनल ट्रीटमेंट घेतली की ते रिकवर होऊ शकतं। पण वाताची प्रवृत्ती खूप जास्त होते आणि त्यामुळे अर्थरायटिस चेंजेस जे शरीरामध्ये होतात किंवा डिजनरेशनला सुरुवात होते, अशा काळामध्ये जर आपण पंचकर्मांची मदत घेतली तर मला असं वाटतं खूप लवकर आपण हे वात जे प्रोडक्शन खूप जास्त होतं आणि त्यामुळे अनेक पुढे जाऊन की सांध्यांच्या ठिकाणी वात जाऊन गुडघे दुखीला जेव्हा सुरुवात होते तेव्हा काय होतं की हाडांच्या मध्ये असणारं जी कॅव्हिटी असते त्यामध्ये आर्टिक्युलर कार्टिलेजचा जो लेअर असतो त्याची झीज होते आणि सांधे दुखायला लागतात। मला वाटतं आपल्याकडे छान प्रेझेंटेशन पण आपण दाखवू शकू। हे गुडघ्याचं एक स्ट्रक्चर आहे आपल्याकडे। ही मांडीची आतली बाजू, मांडीची बाहेरची बाजू, गुडघ्याची वाटी। आपण पाय फोल्ड केला, मध्ये गादी असते त्यामुळे हाड एकमेकावरती घासत नाही। संपूर्ण कॅव्हिटी भोवती एक लिक्विड असतं ज्याला सॅन्युअल फ्लुइड म्हणतात, ते ॲज अ लुब्रिकंट काम करतं, त्यामुळे जॉईंट इझिली मोबिलाइज होतो। वयानुसार जेव्हा डिजनरेशन होतं तेव्हा या दोन बोनच्या मध्ये जे अंतर असतं ते कमी होतं, मध्ये असणारी ही गादी दबली जाते आणि मग हा जो लेअर आहे पातळ, ज्याला आर्टिक्युलर कार्टिलेज असं म्हणतात, याची झीज होते। हा जेव्हा ओपन होत असतो तेव्हा
त्याचं ग्रेडेशन असतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 5 ग्रेडमध्ये हे जसं ओपन होत जातं तसं पेन खूप जास्त वाढायला लागतं. आणि गुडघे जास्त दुखतं त्याचं कारण वजन जास्त वाढलं की गुडघ्यावरती भार जास्त येतो, गुडघ्यांवरती प्रेशर आल्यामुळे दोघांच्यातलं अंतर कमी होऊन गादी दबते. मग बऱ्याचदा काय होतं की जेव्हा कोणतं लिगामेंटल इंजुरी आहे, ऍक्सिडेंटल इंजुरी आणि तुमचं एखादं लिगामेंट किंवा गुडघ्याचं हे पार्ट आहे जो कट झालाय, तर अशा काळात मग आपल्याला पंचकर्माची मदत घेता येत नाही, मग ती सर्जरी, स्कोपी करून रिकव्हर करावा लागतो. पण जेव्हा आर्थरायटिस चेंजेस असतात अशा काळामध्ये जर आपण पंचकर्माची मदत घेतली तर त्यामुळे जॉईंट इझिली मोबिलाइज होणं हा प्रकार फार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतो. म्हणजे जनरली संधिवातामध्ये काय होतं की वातामुळे मसल स्टिफनेस जास्त वाढतो, हाडांमध्ये घर्षण चालू होतं, जॉईंटच्या कॅव्हिटीमध्ये इझिली मोबिलायझेशन असतं ते कमी झाल्यामुळे आर्टिक्युलर कार्टिलेज झिजतंय. आपण आता पंचकर्मामध्ये काय करतो, वात जास्त वाढतो म्हणून मस्क्युलर स्टिफनेस जास्त होतो, त्यामुळे आर्टिक्युलर कार्टिलेज आणि घर्षण, झीज होणं हे प्रकार होतात. वाताचं प्रोडक्शन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्तीच्या काही प्रक्रिया केल्या जातात आणि या बस्तीमध्ये असंख्य प्रकार आहेत. या बस्तीमध्ये जे वात कमी करण्यासाठी आपण काही तेलाच्या बस्ती असतात, काढ्याच्या बस्ती असतात, दूध तुपाच्या बस्ती असतात. आणि याच्यामध्ये मग बऱ्याचदा काय होतं की एक लोकांचा समज असतो पंचकर्म म्हणजे तेलाने मसाज केला की किंवा मालिश काहीतरी केलं की मसल पेन निघून जातं त्याला पंचकर्म. तसं नव्हे, पंचकर्मामध्ये अनेक प्रक्रिया केल्या जातात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल असतो तो आपण जी तेलं त्याच्यामध्ये वनस्पतींच्या अर्कांचे जे काढे किंवा तेलं बनवतो ते कंटेंट जर परफेक्ट असतील तर त्याच्यामुळे वाताचं प्रोडक्शन कमी होतं, होणारं घर्षण थांबतं, जॉईंटला ॲज अ ल्युब्रिकंट ऍक्शन मिळतं, त्यामुळे इझिली मोबिलायझेशन होतं. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट की जॉईंट फर्म होण्यासाठी काही वनस्पती ज्यामध्ये अगदी बला, अतिबला, नागबला, काही तिक्त क्षीर वनस्पती असतात की जे 48 तास भिजवल्या जातात, उकळवतात, अर्क तयार करतात, त्याच्यात एक्स्ट्रॅक्ट बनवून वनस्पतींचे दूध टाकून त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढतात आणि त्याचा जो बस्ती दिला जातो तो इंटेस्टाईनमध्ये ऍब्सॉर्ब होऊन त्याने लिगामेंट स्टेबल होतात, त्यामुळे जॉईंट मोबिलायझेशन इझी होतं. थोडक्यात असं असतं की वात, संधिवाताचा जो प्रकार आहे त्यामध्ये बस्ती करताना ज्या बस्तींच्या सेशन्स असतात 10 दिवस, 20 दिवस, 1.5 महिना, 3 महिना असे त्याचे कोर्सेस असतात. तर नॉर्मल काय होतं की रुटीन एक समज असा असतो की तेलाने मसाज, स्टीम आणि बस्ती दिली म्हणजे पंचकर्म झालं. पण तसं नव्हे, ज्या बस्तीमध्ये जी तेलं वापरली जातात तो खूप महत्वाचा रोल असतो आणि ज्या कंटेंट त्या तेलामध्ये वापरतात, वातरक्तामध्ये, संधिवातामध्ये हाडांचं घर्षण होतं, आमवातामध्ये सांध्यांच्या भोवतीच्या कॅव्हिटीमध्ये लिक्विड वाढतं, त्यामुळे सूज जास्त यायला लागते आणि त्यामुळे इन्फ्लमेशनमुळे मग जॉईंट जास्त स्टिफ होतात. जेव्हा रुमॅटॉइड आर्थरायटिस कंडिशन आणि वाताचं प्रोडक्शन आणि सूज यायला लागते तेव्हा आपल्याला मसाज करता येत नाही. मग त्यात ज्या बस्ती केल्या जातात किंवा पोटली फर्मेंटेशन केलं जातं त्याचा खूप चांगला फायदा. नक्कीच, म्हणजे प्रत्येक जे वाताचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये संधिवातासाठी वेगवेगळे उपचार असतात, आमवातासाठी वेगळे उपचार असतात, वेगळ्या बस्ती असतात. तर तुम्ही ह्या गोष्टी मात्र नेमक्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या परीनेच आपण उपचार केले पाहिजे. डॉक्टरांकडे आपण बरीच माहिती करून घेणार आहोत संधिवाताबद्दल आणि आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांबद्दल. पण कार्यक्रमाचा आपण पहिला फोन घेतोय. कालिदास आपल्याशी बोलतात सोलापूरहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आपला प्रश्न असा आहे, दोघांना पण नमस्कार. नमस्कार. आणि आपला प्रश्न असा आहे की आमच्या फॅमिलीला जवळजवळ 50 वर्ष वय आहे सध्या. अच्छा, हा, आवाज, तुमचा आवाज येतोय. अच्छा, ठीक आहे. तुमच्या मिसेसचं वय किती म्हणाला? 50 वर्ष वय आहे. 50 वर्षे, ओके. आणि त्यांचा प्रॉब्लेम कसा आहे, संधिवाताचा त्रास आहे म्हणून सांगितलंय. हा हा, संधिवाताचा त्रास आहे. डॉक्टरला सोलापूरला आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं संधिवाताचा त्रास आहे. बरोबर. ते औषध गोळ्या घेतली तेवढंच तात्पुरतं बरं वाटतंय. बरोबर. आणि नंतर आणखी 4 दिवस केले का त्रास चालू होतो. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, सक्सेसफुल होईल का पंचकर्म होईल? नक्कीच. आणि साधारण किती असतं? ठीक आहे. नक्की काय करायचं असतं डॉक्टर, हे जरा सांगता का, की पंचकर्म ह्यांना किती फायदेशीर ठरू शकतो? आता 50 वर्ष वय क्रॉस आहे म्हणजे पोस्ट मेनोपॉझल एज, पाळी गेलेली असणार. माझ्या काळामध्ये हाडांचं झीज होणं, घर्षण होणं, वातामुळे इथून पुढे म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये एक 50 वर्षानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन्स जे असतात ते इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे जे हार्मोनल चेंजेसमुळे शरीरामध्ये जे बदल होत असतात त्यामध्ये जनरली काय होतं, वाताचं प्रोडक्शन खूप जास्त, त्यामुळे हाडं दुखणं हा तर स्वाभाविक लक्षण आहे. पण चिडचिडेपणा खूप वाढणं किंवा मानसिकता बदलली जाते, कारण नसताना स्वभाव हळवा होतो, रात्री झोप व्यवस्थित लागत नाही, वाताचं प्रोडक्शन खूप जास्त होतं, त्यामुळे कुठला ना कुठला, कधी मान दुखेल, कधी पाठ दुखेल, कधी कंबर दुखेल, कधी गुडघे दुखतील, कधी पोटऱ्या दुखतील, काही ना काही पेन हे होतच असतं. मग अशा काळामध्ये बऱ्याचदा काय होतं की हा लाईफ स्पॅन जो आहे 45 वर्षापासून 55 स्त्रियांचं आयुष्यच असं असतं की इतकी टेन्शन्स असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि मग अशा काळामध्ये काय होतं, काहीतरी तात्पुरतं गोळ्या औषधं घ्यायच्या
घ्यायचा आणि अंगावरती काढायचं आणि मग हळूहळू असं होतं की वाताचं प्रोडक्शन इतकं वाढतं की त्यामुळे नुसतं जे पेन होत असतं ते पेन होत असतं त्याचं नंतर रूपांतर असं होतं की हाडांमध्ये घर्षण होतं आणि त्यामुळे इन्फ्लामेशनला सुरुवात होते. पूर्वी नुसतेच गुडघे दुखत होते, आता गुडघ्यांवरती सूज यायला लागली म्हणजे काय होतं की कॅव्हिटी भोवती जे फ्लुइड अक्युमुलेशन असतं ते घर्षणामुळे वाढतं, सायनोवायटिस कंडिशन होते आणि भयंकर ठणक लागते आणि मग इतका गुडघा सुजतो की मग जेव्हा सूज येते आणि एक्सरे मध्ये चेंजेस येतात तेव्हाच पेशंट पंचकर्म करायला येतात. तोपर्यंत जनरली पंचकर्म प्रिफर केलं जात नाही. तर नॉर्मली कसं होतं की वाताचं प्रोडक्शन आहे आणि नुसते गुडघे दुखतात आणि आपण जर एक पंचकर्माचं 10 दिवसाची ट्रीटमेंट जरी केली तरी अनेक वर्ष म्हणजे 1, 2, 3, 4 वर्ष तरी अर्थरायटिस चेंजेस आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण काही पथ्य गुडघ्यासाठी पाळावी लागतात मला असं वाटतं, कारण गुडघा फोल्ड केला तर हाडांचं घर्षण होतं. त्यामुळे मांडी घालणं, टॉयलेट इंडियन वापरणं आणि जिने चढ उतर करणं ह्या गोष्टी गुडघे जर दुखत असेल तर टाळणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, ह्या अशा बऱ्याच गोष्टींची पण माहिती करून घेणार आहोत. आणि छोट्या छोट्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या पेशंटला नेहमीच उपयोगी ठरू शकतात. ह्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती संधिवात आणि आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांबद्दल. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील, अर्थातच संधिवात म्हटलं की आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न आहे, कारण हा आपल्याला सर्व ठिकाणी वाढणारा असा आजार दिसून येतोय. यामागची नेमकी कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया. डॉक्टर, खरंच की संधिवात आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरलेला दिसतोय, तर यामागे नेमकी कारणं काय असू शकतात आणि अजून संधिवातामुळे आपल्याला कोणकोणते त्रास निर्माण होतात? म्हणजे हल्ली म्हटलं जातं की आपल्याकडे बरेच पेशंट येत असतील की माझ्या गुडघ्यामध्ये गॅप पडलाय, परत मानेच्या मणक्यात गॅप पडलाय, कमरेत गॅप पडलाय. म्हणजे नेमकं काय काय घडत असतं ह्याबद्दल जरा माहिती द्या. खूप महत्वाचं म्हणजे हा तुम्ही म्हटलात आता अगदी असाच प्रश्न असतो पेशंटचा की गुडघ्यामध्ये गॅप पडला किंवा कमरेमध्ये गॅप पडला. तर मुळात असं असतं की गॅप पडत नाही. आता आपण जे स्ट्रक्चर दाखवलं गुडघ्यामध्ये की हे जे स्ट्रक्चर आहे बोनचं, या बोनच्या मध्ये एक गादीसारखा भाग असतो आणि अर्थरायटिसला सुरुवात होते तेव्हा या दोन बोनच्या मध्ये असणारी गादी दबली जाते आणि दोघांच्यातलं अंतर कमी होतं. म्हणजे मुळात गॅप पडत नाही, तो गॅप कमी होतो आणि त्याच्यामुळे हे हाडांचं घर्षण चालू होतं, ज्याला आर्टिक्युलर कार्टिलेज झीज होऊन संधिवाताला सुरुवात होणं असं म्हणतात. तर नॉर्मली लोकांचा असा प्रश्न असतो गुडघ्यामध्ये गॅप पडला. तर अर्थरायटिस मध्ये असं असतं की दोघांच्यात अंतर कमी होऊन एक कंपार्टमेंट, 2 आणि 3 कंपार्टमेंटचा गुडघा बनतो. जेव्हा असं होतं की तिन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, सगळीकडून गादी जेव्हा दबली जाते तेव्हा एक जनरली काय होतं, कमी झालेलं अंतर आपल्याला वाढवता येत नाही जगात कोणत्याही ट्रीटमेंटने. मग याला असा पर्याय असतो की जेव्हा तुम्हाला मोबिलायझेशन इझी आणि जस्ट पेनला सुरुवात होतं, आपण जर पंचकर्माची मदत घेतली तर हे होणारी झीज आपण थांबवू शकतो. पण जेव्हा तिन्ही कंपार्टमेंट इन्व्हॉल्व होतात आणि प्रत्येक वेळी चालताना इतकं डोळ्यात पाणी येतं की सोसत नाही एवढा त्रास होतो आणि मग शेवटी नी रिप्लेसमेंट जेव्हा सांगतात तेव्हा गुडघा हा कट करून स्टीलचा जॉईंट बसवला जातो. नी रिप्लेस तुम्ही एक केला की परत दुसरा करायचाच आणि परत ते चेंज करणं, हे प्रोसेसमध्ये जाण्यापूर्वी आपण या दोघांच्यातला गॅप कमी होण्यापासून जर वाचवायचं असेल तर त्याला वाताचं प्रोडक्शन कमी करणं, होणारं घर्षण थांबवणं, जॉईंट लुब्रिकंट सारखे ऍक्शन देणं, लिगामेंटमध्ये स्टॅबिलिटी तयार करणं, हा जो पंचकर्मांचा रोल आहे त्यासाठी इंटरनल जे आपण बस्ती देतो तो खूप महत्वाचा पार्ट असतो, जो अतिशय शास्त्रशुद्ध बनवला जातो आणि त्यामुळे सांध्यांना फायदा होतो त्याचा. आणि डॉक्टर, साधारणतः कारण आपल्याला काय दिसून येतात? का बरं हा आपल्याला संधिवात जास्तीत जास्त दिसतोय? संधिवातामध्ये आता रुटीन जर आपलं लाईफ म्हटलं तर एकतर सगळ्यात महत्वाचा रोल की आपण वेळेवरती जेवण जेवत नाही. जेवण वेळेवरती नसल्यामुळे पचनाची प्रक्रिया आणि असंख्य लोकांना पोटाचे प्रॉब्लेम आहेत की पचन होत नाही, पोट फुगतं, गॅसेस होतात. त्यामुळे जनरली कसं होतं की अन्नपचन व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा आतड्यांच्या हालचाली मंदावल्यामुळे न पचलेल्या अन्नरसापासून जो गॅस प्रोड्यूस होतो, हा गॅस म्हणजेच वात जो मांसपेशींना स्टिफ करतो आणि त्या स्टिफनेसमुळे हाडांवरती प्रेशर आलं की गुडघे दुखतात. तसं कमरेवरती प्रेशर आलं की आपल्याकडे छान स्लाइड्स पण आहेत कमरेसाठी, आपण दाखवू शकतो. आता संधिवातामध्ये जनरली बघा जॉईंट्स जे शरीरातले सगळे दाखवलेत, अगदी छोट्या जॉईंट पासून शरीरातले सगळे सांधे जे दुखतात ते वातामुळे दुखतात, ज्याला संधिवात म्हणतात. स्पाईनचं हे स्ट्रक्चर आहे. आता कमरेमध्ये पण जनरली मान दुखते, कंबर दुखते, मग हे स्पाईनचं हे असं स्ट्रक्चर असं हे शेप कर्वेचर असतं, मानेच्या बाजूला थोडं पुढे आणि असा मध्ये बाक असतो आणि लंबार रिजन. तर हा इथे अजून एक स्ट्रक्चर असं की ज्याच्यात कमरेमध्ये 2 बोनचा या स्ट्रक्चरमध्ये मध्ये गादीसारखा भाग असतो आणि हा स्पायनल कॉर्ड आहे. त्याचं पण आपल्याकडे छान एक प्रेझेंटेशन आहे.
हे कमरेचं स्ट्रक्चर आहे. जनरली कंबर दुखते म्हणून स्त्रियांची जी समस्या असते त्यामध्ये हा भाग माकड भाग जो आहे तो खूपदा स्टिफ होतो आणि एकदा एक डिलिव्हरी झाली की जनरली रुटीन 90% पेक्षा जास्त स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास, मानदुखीचा त्रास चालू होतो. तर या कमरेमध्ये काय होतं की माकड हाडाचा हा भाग आहे. 5, 4, 3, 2, 1 5 कमरेचे मणके आहेत. 2 मणक्यांच्या मध्यभागी गादी असते. स्पायनल कॉर्ड डोक्यापासून चालू होतो, माकड हाडाच्या इथे संपतो. कॉर्डच्या दोन्ही बाजूला 2 नर्व्ज असतात. मणक्याला अटॅच असणारे मसल वातामुळे स्टिफ होतात. मसल स्टिफ झाले की जी नस पिवळ्या रंगाची ही नस कमरेतून निघून पायाच्या बोटात जाते, मानेतून निघून हाताच्या बोटामध्ये येते. ती ही 2 मणक्यांच्या मध्ये अडकते कारण मस्क्युलर स्टिफनेसमुळे गादीवरती प्रेशर येतं. गादी बाहेर आली की नसला धक्का लागतो आणि त्यामुळे पाय खेचल्यासारखं होणं, पायाला मुंग्या येणं, पाय जड होणं किंवा पाठीचा भाग जास्त ताटल्यासारखा होतो, पाय खेचल्यासारखा जास्त वाढतो आणि त्यामुळे पाठ खूप दिवस दुखते. आणि मग बऱ्याचदा काय होतं की लोअर लंबर रिजनला पेन हा स्वाभाविक आणि पाठ दुखते आणि ती सगळ्यांचीच दुखते म्हणून औषधी ट्रीटमेंट होते. पण मसल स्टिफनेस इतका वाढत जातो आणि त्याच्यामुळे गादीवरती प्रेशर येऊन गादी बाहेर येते. ज्याला डिस्क बल्ज ही जी कंडिशन असते ती जनरली ऑर्थोपेडिक्सला जनरली काय होतं की डिस्क बल्ज म्हणजे जनरल पार्ट आहे, फार काही सगळ्यांना रुटीन असतं. पण डिस्क प्रोलॅप्स जेव्हा होते तेव्हा ऑपरेशन करून मग ही गादी काढायला लागते कारण ही नस त्याच्यात अडकलेली असते. मग ही एक गादी काढली तर परत तुम्हाला ही आणि ही परत बाहेर येणार नाही याची अश्युरिटी नसते. तर त्यामुळे ऑपरेशनची वेळ येण्यापेक्षा या मसलमध्ये जो स्टिफनेस येतो वातामुळे तो रिलीज करण्यासाठी म्हणून आपण जिथे रूट कॉज क्लिअर करणं. वाताचं प्रोडक्शन कुठे होतंय? पोटामध्ये. कारण आतड्यांच्या हालचाली मंदावतात. आहारामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा रोल की चणे किंवा मटार, छोले, काबुली चणे, जे थंड पाणी, बटाटा, वांग्याच्या बियांमध्ये किंवा गवारी ह्या सगळ्या वातुळ पदार्थ आहे आणि वाताचे प्रोडक्शन जास्त होतं तेव्हा गॅस प्रोड्यूसमुळे मस्क्युलर स्टिफनेस होतो आणि मग हे सगळे त्रास चालू होतात. त्यामुळे बस्ती आपण ज्या देतो तिथे आतड्यांच्या हालचाली वाढवणं, पचनक्रिया सुधारणं आणि ज्या तेलाच्या बस्तींमुळे जॉईंट इझिली मोबिलायझेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण बस्तीमध्ये करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, जेव्हा आपण कमरेचं दुखणं म्हणतो त्याच परीने मानेचं दुखणं देखील आपल्याला जाणवतं. काही वेळा हे सगळीच दुखणी असतात. कोणाची मान दुखत असते, कंबर दुखती असते, परत गुडघेदुखी देखील सुरू होते. तर अशांसाठी जेव्हा आपण पंचकर्मांचा विचार करतो तेव्हा सर्वतः संपूर्ण शरीरासाठी आपल्याला या सगळ्या पंचकर्माचा उपयोग होतो काय? एक सर्टन आपण दुःख घेऊन त्याच्यावरती काम करतात? पंचकर्मामध्ये कोणतीही जी प्रक्रिया केली जाते ती शरीर शुद्धी म्हणजे डिटॉक्सिफिकेशन प्रोसिजर आहे. या कुठलीही पंचकर्माची प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये शरीरात असणारे दोष आपण शरीरातून बाहेर काढतो आणि त्याच्यामुळे मग सगळेच जो वाताचा त्रास असो किंवा पित्ताचा त्रास असेल तर आपण त्याला विरेचनाची प्रक्रिया करतो. खूप जास्त सांधे जेव्हा जॉईंट स्टिफ होतात तेव्हा पोटली फर्मेंटेशन करून काही काढे जे त्याच्यामध्ये वापरतात त्याच्यामध्ये फरक केले जातात. औषधी ट्रीटमेंट ज्या दिल्या जातात त्या औषधांमुळे सुद्धा वाताचं प्रोडक्शन कमी पण केलं जातं, इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी पण मदत होते. आणि असंख्य प्रकार. आता पंचकर्मा आणि औषधी ट्रीटमेंट म्हटलं तर तो इतका व्हास्ट सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारची औषधं, अनेक तेलं, अनेक प्रकार आणि खूप सायंटिफिक वेनी आणि आता खूप ऍडव्हान्स आणि छान आयुर्वेदिकचं